जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 6 भ्रमनिरूपण. श्री गुरुभ्यो नमः. याआधी उत्पत्ती स्थिती संहार याबद्दल विवरण केले, पण हे सर्व घडले तरीही निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे तसाच आहे. या परवस्तूला होणे, राहणे, जाणे या उपाधीचा काही संबंध नसून ती आधी मध्य अंत्यमध्ये भरूनच राहिली आहे. सारांश: परब्रह्म आहे तसेच असून मध्येच हा भ्रम दिसले म्हणून काय झाले? हे सर्व कालानंतर नाश पावते. उपाधी उत्पत्ती होते, स्थिती प्राप्त होते, संहार होतो. स्थिती असतानाही सदैव जन्म नाश पावतच असतो. शेवटी सर्वाला प्रळय आहेच आहे. जो विचारवंत तेच शाश्वत, अशा अशाश्वताचा विवेक करून जग असतानाच ती परिस्थिती जाणतो. पण अनेक भ्रमिष्ठ लोक एकत्र जमले तर त्या जाणकाराचे, विचारवंताचे काय चालणार? जगात जाणकार लोक फारच विरळ. बरं, या विलक्षण असणाऱ्या जाणकारांच्या लक्षणांचे थोडेसे विवरण करूया. ते महात्मे भ्रमरहित असतात. ज्यांना भ्रम नाही तेच श्रेष्ठ आहेत हे ओळखा. आता भ्रम म्हणजे काय त्याचे निरूपण करीत आहोत. परब्रह्म हे कदापि विकार न पावता सदैव असते. त्याशिवाय भास होणारे सर्व काही भ्रम आहे. जास्त काय सांगावे, कल्पांत असणारे त्रिगुण पंचभूत रूपी हे संपूर्ण जगच भ्रम आहे. मी तू म्हणणे भ्रम, उपास नाही भ्रमच, आणि सिद्धांताप्रमाणे ईश्वर भाव सुद्धा भ्रमच आहे. भ्रमणे हम, भ्रमणे नत्वम, भ्रमणोपासका जनाः भ्रमणेनेश्वर भावत्मम भ्रममूलमिदं जगत. म्हणून जग भास होत असले तरीही सर्व भ्रांतीच आहे. हा खरा विचार हे जाणतात ते धन्य होत. यानंतर आम्ही भ्रम हा विषय पूर्णपणे विशद करीत आहोत. ही गोष्ट अनेक दृष्टांत देऊन श्रोत्यांना पटवून देत आहोत. दूर असलेल्या देशामध्ये संचार करीत असताना दिशा चुकणे अथवा बराच कालावधी लोटल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव आपल्या खास मित्राची ओळख विसरणे हा भ्रम होय. त्याशिवाय अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे काहीतरी भास होणे, भूत पिशाचाची बाधा होणे, रोग व्याधी होणे हा भ्रम होय. दशावतारातील स्त्री पात्र करणाऱ्यांना स्त्रीच वाटणे, जादूचे खेळ दाखवणे आणि बसल्या ठिकाणी मनात संशय उत्पन्न होणे हा भ्रम आहे. एखादी वस्तू कुठेतरी ठेवून ती ठेवलेली जागा विसरणे किंवा चालत जात असताना वाट चुकणे अथवा मोठ्या शहरामध्ये कोठे जायचे ते न समजणे हा भ्रम होय. एखादी वस्तू जवळच असताना ती हरवली म्हणून व्यग्र होणे, आपले असलेले ते विसरणे हा भ्रम होय. काही पदार्थ आहे ते ठेवून विसरून जाणे किंवा शिकवलेले विसरणे अथवा स्वप्नातील दुःखाने घाबरणे ही सर्व भ्रमाची लक्षणे आहेत. अवचिन्न किंवा अपशकुनाने आणि खोट्या बातमीने मन अस्वस्थ होणे, कोणती तरी एखादी वस्तू पाहून विनाकारण घाबरून जाणे हा भ्रम आहे. वृक्ष, लाकूड पाहून भूतच आले असे वाटणे आणि काहीही नसताना घाबरून थरथर कापणे हा भ्रम आहे. काच आहे असे समजून पाण्यात पडणे, आरशात सभा पाहून तिकडे जाताना आपटणे, दरवाजा सोडून भलतीकडे जाणे हा भ्रम आहे. असते एक आणि वाटणे एक, एक सांगितले तर दुसरेच समजणे, एक दिसले तर दुसरेच भासणे हा भ्रम आहे. आपण जे जे देतो ते पुढे मिळते. मृत व्यक्ती जेवायला येते असे म्हणणे हा भ्रम आहे. या जन्मात दिलेले पुढील जन्मात परत मिळते असे म्हणणे आणि मनुष्याच्या केवळ नावावर प्रेम बसणे हा भ्रम आहे. मृत माणूस स्वप्नात येऊन काहीतरी मागितले म्हणून मनाला सदैव टोचणी लागणे हा भ्रम आहे. सर्व काही मिथ्या आहे असे तोंडाने म्हणतच मनाने सिद्धीची अपेक्षा बाळगणे आणि ज्ञानी पुरुषांनी वैभवाला भुलणे हा भ्रम आहे.
अति कर्माभिमानाने ज्ञान विरणे किंवा ज्ञानी आहे या अहंकाराने हवा तसा भ्रष्टाचार करणे असा कोणताही अतिरेक हा भ्रम आहे. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुलाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान इत्यादी कुठलाही अभिमान हा भ्रम आहे. कोणत्या गोष्टी न्यायाच्या आहेत हे न जाणता आणि आपल्याकडून होणाऱ्या अन्यायाकडे न पाहता उगाचच अहंकाराने भडकणे हा भ्रम आहे. मागचे काही न आठवता आणि पुढे काय करायचे हे न सुचल्यासारखे होऊन सतत विचार करीत राहणे हा भ्रम आहे. गुण न आला तरीही उगीचच औषध घेत जाणे किंवा उगीचच पथ्य करीत राहणे आणि अनुभवरहित ज्ञान सांगत जाणे हा भ्रम आहे. काही फल नसताना नुसते मंत्रादींचे प्रयोग करणे, ज्ञान नसताना नुसते योग आणि तत्वहीनतेने नुसते भोग भोगत राहणे हा भ्रम आहे. ब्रह्मदेव नशीब लिहितो सटवाई येऊन ते वाचून जाते वगैरे बोलणे हे सर्व भ्रम आहे. भ्रम हे अज्ञानी लोकांमध्ये अत्यंत फोपावले आहे. उदाहरणार्थ काहीच येथे सांगितले आहे. संपूर्ण जगच भ्रम असताना त्यात वेगळे करून काय सांगायचे. एक निर्गुण ब्रह्म सोडले तर सर्व काही निसंशयपणे भ्रमच आहे. ज्ञानी पुरुष पुन्हा प्रपंचात येत नाहीत असे सर्वजण म्हणत असले तरीही होऊन गेलेल्या ज्ञानी पुरुषांच्या चमत्कारावर विश्वास ठेवणे हा भ्रम आहे. शिष्याने येथे एक संशय असा व्यक्त केला की ज्ञानी पुरुषांच्या समाधीची पूजा केली तर काहीतरी फलप्राप्ती होते की नाही. अर्थात फलप्राप्ती होते. त्याचप्रमाणे अवतारी पुरुष आपले कार्य संपवून गेले असले तरीही त्यांचे सामर्थ्य हवे तितके चालते. म्हणजे ज्ञानी पुरुष आणि अवतारी पुरुष वासना बाळगून त्यात गुंततात की काय या संशयाचे निरसन श्री सद्गुरूंनी करावे. असो, येथे भ्रमाचा विषय संपला. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दशम दशके भ्रमनिरूपणं नाम षष्ठाः समासः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.